किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे वितरण हे 2 ऑगस्ट 2025 ला झाले आणि त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांकडून प्रश्न येऊ लागले की नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा कधी वितरित होणार, कारण या अगोदर बऱ्याच वेळा हा हप्ता हा एकत्रित वितरित केला होता आणि अजूनही हप्ता म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेला नाही। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार याबद्दल चौकशी करता आम्हाला मिळालेल्या उत्तर, काही आमचे रिलेटिव्ह आहेत त्यांची सरकारी अधिकाऱ्यांकडे ओळख आहे आणि याबद्दल काही प्रश्न अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी काही आम्हाला उत्तर सांगितले आहेत आणि तेच उत्तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आजच्या व्हिडिओमधून काम करणार आहे। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं, कारण तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या अपडेट कुठपर्यंत आले आहे याचं सर्व उत्तर आजच्या व्हिडिओमधून समजणार आहे। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि शेतकऱ्यांच्या नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील। नमो शेतकरी योजनेचा जो 7वा हप्ता आहे त्या 7व्या हप्त्याचे जो डेटा आहे तो डेटा कलेक्ट करणं चालू आहे। म्हणजे पीएम किसान योजनेचे जे लाभार्थी आहेत ज्यांना 20वा हप्ता मिळाला आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे आणि तो डेटा कलेक्ट करणे हे आमचं केंद्र सरकारकडून कलेक्ट करणे म्हणजे केंद्राच्या कृषी विभागाकडून कलेक्ट करणे चालू आहे। तो डेटा पूर्णपणे कलेक्ट झाला आणि मगच कॅल्क्युलेशन करून आम्ही नमो शेतकरी योजनेचा 7व्या हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करू असं त्यांच्याकडून सांगण्यात आले। परंतु यामध्ये कोणत्याही प्रकारचं तारीख फिक्स करण्यात आलेली नाही किंवा या वीकमध्ये या महिन्यामध्ये देऊ असं सुद्धा सांगण्यात आलेलं नाही। त्यांचा डेटा ज्यावेळी पूर्णपणे कलेक्ट करून होईल, त्यांचं कॅल्क्युलेशन होईल, त्यानंतरच नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे वितरण हे महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळाला आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7व्या हप्त्याचे वितरण हे होणार आहे। अन्यथा ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा दिला जाणार नाही, कारण दोन्हीचा क्रायटेरिया सेम आहे आणि या पीएम किसान योजनेच्या क्रायटेरिया जे शेतकरी बसले आहेत त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा दिला आहे, त्यामुळे दिला जाणार आहे। कारण वेगवेगळं कॅल्क्युलेशन किंवा वेगवेगळी पाहणी केली जाणार नाही। पीएम किसान योजनेचा क्रायटेरिया नमो शेतकरी योजनेचा क्रायटेरिया सेम आहे आणि त्या दोन्हीच्या क्रायटेरियामध्ये जे कोणी शेतकरी बसतील, फक्त पीएम किसान योजनेच्या क्रायटेरियामध्ये जे शेतकरी बसले आहेत त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा जो 7वा हप्ता आहे तो दिला जाणार आहे। सो ही महत्त्वपूर्ण अपडेट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमचे याबद्दल मत काय आहे हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा। हा महत्त्वपूर्ण आणि कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।